चला मंडळी, आता आपण नवीन व्हिडिओ बनवत आहोत कारण आता आपण फिरायला चालू आहेत. आणि आमची इथं बघा, इथं येते का तू बाई? येते, खेळते. चल मी चाललो, टाटा. जाऊ का? तर चला मंडळी, डोकं घेतलंय आपली गाडी आलेली 4 फाट्यावरती, आपण निघत आहोत. तर चला मंडळी, इकडे बघा आपली झाडं बिडं सगळी रिपेअरिंग करायला टाकलेत. आल्यानंतर बघू आपण काय करायचं ते खेळ यांचं. तर चला, आपली मित्रमंडळी आलेले तिकडे 4 फाट्यावरून. ऊन बघा कसला पडलाय, थोबाड बांधून जावं लागेल. चला मंडळी, भेटूया. टाटा बाय, टाटा बाय कर बाय. अय दीदी, चाललो मी. चला मंडळी, आपले फ्रेंड्स वगैरे तिकडे येऊन थांबलेले आहेत आणि आपण फायनली गाईज आपली ताना शेटची गाडी आलेली आहे आपल्याला जेवायला. आणि इकडे स्वप्नील आपला, बघू शकता आम्ही 5 जण निघलो. तर आम्ही चौक पाट्यावर जातो, तिथनं अजून 2-3 जण येतो आणि तिथनं मग पुढे रवाना. चला भेटूया आपल्या ब्लॉगमध्ये, असेच कंटिन्यू राहा. आणि धमाल तुम्ही बघू शकता, रिसॉर्टला चाललो होतो आम्ही. आणि आम्ही 16-17 वर्षानंतर आमची सगळी फ्रेंड ग्रुप भेटलेला आहे, 8वीचा फ्रेंड ग्रुप. आणि तुम्ही बघू शकता कशी दैना होणार आहे तिकडे. हॉस्टेल गँग आहे, हॉस्टेल गँग आमची जांभूलपाडा सुधाकडे. फायनली गाईड आपला जाग्या आलेला आहे, हे बघू शकता मंडळी. बघू शकता आपले पनवेलचे 2 दोस्त आलेले आहेत. याची रिक्षा आहे रत्नागिरीची. आणि इकडे मच्छी बिच्छी घेतली, सामान घ्यायला, सामान जेवायला चालले. मंडळी भेटूया पुढे. ताने आणि आम्ही 4 जण चाललो. मंडळी बघू शकता आम्ही इथे जरा भाजी वगैरे, पत्रवड्या वगैरे घेऊन झाल्या सामान. मग आता भाजी आलो घ्यायला. कांदा जे चांगलं चांगलं घे, खायला चांगलं नको मावशी. ते सुन्या मिरची. तर मंडळी आपला सॅलड वगैरे सगळं जेवण झालेलं आहे. चला आता डायरेक्ट अशा तैल्या बिला घेतलं, लाज वाटते पण काय करणार, आता घ्यायला तर पाहिजे, मजा करायची संध्याकाळी. तर चला मंडळी, बघू शकता आमची रिक्षा पॅक झाली. इकडे सगळं मच्छी बिच्छी, इकडं कांदा बटाटी बिटाटी. डायरेक्ट आमच्या रत्नदीप शेटची रिक्षा आहे, लय कामं आली आम्हाला रिक्षा. आता चला इकडं पाठीमागं टोपीप टाकलं आणि आपल्या रिसॉर्टला जायचं आहे आणि फुल मजा मस्ती करायचं आहे. आता आम्ही पनवेल मार्केटला, भाजी मार्केट नाही पनवेलचा. चला मंडळी, किराणा बिराणा बी भरले आम्ही. आता डायरेक्ट जात आहोत तिकडे, जरा लवकर जात आहोत, बनवा बिनवायला आम्हालाच लागणार आहे. ठीक आहे, तर चला मंडळी भेटूया. तर गाईस सगळी आमची बेवडी घेऊन गेलेले. आता करा यार, घेतलं का? हे काय घेतलंय? एकच घ्या ना, धिंगाणा करा रातभर. आम्हाला बी घ्या. चलो चाकरा विकरा इकडे घेतो आम्ही. इकडे घेतलं भरपूर शिकार, पुढे एवढे घेतलं आम्ही. इकडे गँग थांबले आमची. आता इथं आपल्या जवळच आहे इथनं. हे आपल्या रिवो घे, काय आपल्याला पाहिजे नको. मस्त, हे खूप छान पडेल. किशमिश घ्या घ्या घ्या. गँग बघा आमची सगळी इकडे रेडी पोझिशनला आहेत सगळी. इकडे ते आणि ते एक आंबा घेतलं. कसं काम आहे, आज डायरेक्ट निचकवून येत तुम्ही. फक्त बघून घ्या घ्या. 2 तास जाऊ दे जरा. ते गणेश मार्केट आहे ना बाजूला, न्यू पनवेल लोकेशन, रिया वाईन्स. पाहायला दाखवतो. मंडळी आपली गँग निघलेली आहेत, बघू शकता कशी बॉक्स वगैरे घेऊन निघलं. इकडे मामाच्या बाटल्या बघा, त्या आईला वाकले कमरामध्ये ना, बाटल्या घेऊन चालले. बेकार काम आहे. असल्या ही आपली रिक्षा आहे रत्नदीप शेटची.
चला आणि इकडं गाड्या सगळ्यांचं औषध घ्यायला आलेले. हा जो न पिणार आहे तो सगळ्यांना स्पॉन्सरशिप केलंय. नवीन मित्र भेटलेले लोखंडे. काही शपथ भाई ओळखला का नाही? मी याला पण ओळखलं ना, नंतर मी ग्रुपवर ते केलं. प्युअर विमल पार्टी दिसते. आलं बस का काही पण बोलो दाणे दाणे में केसर का दम. आमचे साधे आणि सिंपल आमचे आदर्श विक्रम. काय बोलणार आता. बघू शकता मंडळी आमच्या गाड्या वगैरे आल्या तिथं आणि पोरं आमची बिलागले नाही कामावर. ताणे पण बघा आमचा ताणे शेट आहे. ताणे शेट. तर चला मंडळी फायनली आमची रिक्षा पण आलेली आहे. इकडे रत्ना बघा रत्नाने मस्त कढाया बिड्या. अरे चायनीज बिनीज मारायचे आम्हाला निकाल. मच्छी बिच्छी घ्यावायची आज खांडाचे मच्छी बिच्छी आम्हाला. आपला मनीष शेट आहे मनीष जगदीश. आपली बॉक्स वगैरे इकडे आहे. तर चला मंडळी फायनली आम्ही आता रिसॉर्टवर पोहोचलेलो. तुम्हाला दाखवतो कसं लोकेशन आहे. आणि इकडे श्री मलंगगड दिसतो मला असं वाटतं. इकडं पनवेल साईडला गेलो. दुंद्रे गावाचं नाव आहे दुंद्रे. दाखवा त्यांना सुंदर खूप सुंदर कसा नजारा आहे बघा. आम्ही दुंद्रे गावाच्या बाजूला आलेलो आहोत. दुंद्रे दुंद्रे. तर गाईज बघू शकता आमचा स्टॉक सुरमई हे काही बांगडा बी आणले कोलबी बी आणले सगळं आणले. दाखवतो तुम्हाला सगळं दाखवतोय नंतर खेळ. आणि जी मजा अशी आहे ना का रिसॉर्टला येऊन स्वतः बनवण्यात ती मजा कशातच नाही. काय बाबा स्वतः आम्ही बनवणार आहोत आणि मग फुल एन्जॉय करणार आहोत. बघू शकता आम्ही मच्छी घेऊन चाललो. याचा आमच्या पनवेल कोपरोलीमध्ये मच्छीचं दुकान आहे. आणि आम्ही बघू शकता कशी आज दैनाच आहे डायरेक्ट. लई दैना आहे म्हणजे डायरेक्ट बघू शकता जोरान डायरेक्ट. बघू शकता आपला रिसॉर्ट साधाच आहे पण फुल एन्जॉय आम्ही आणणार आहोत. आमची गँग बसलेली आहे. जस्ट आलो आणि आम्ही किचन मध्ये आता तोडा तोडी सुरुवात. हे सगळ्या बॅगा आणल्या का बाईने आणल्या रे सगळ्या बॅगा वेगळ्या. काम चालू आहे बाई. चला आपण रिसॉर्टला पोहोचलेलो आहोत आणि या दोघांची कृपा म्हणून आपण या रिसॉर्टला आलेलो आहोत ना. आता मच्छी बिच्छी आम्ही सगळं सामान बिमान उतरवलेलं आहे. आणि आता बघू शकता रूम बिम वगैरे आतमध्ये. दुंद्रे गावाचं नाव. आणि आपले पोरं कपडे वगैरे चेंज करतात. तर बघू शकता भरा भरा चला भरा. काय भरा काय. रुको जरा सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का आराम से लेने का. हाँ जाऊली तुमची मजा आहे रे. भरा जगे बोलते आताच भरा. तर चला मंडळी असेच कंटिन्यू आपल्या ब्लॉगला आणि नंतर पुढे बघत जरा तुम्ही असेच एन्जॉय असणार आहे. चला मंडळी चला आता मच्छी वगैरे कांडायला घ्यायचे. इकडे सगळा स्टॉक आमचा आलेला आहे. त्यातनं ती बसलेला आहे. बघू शकता तुम्ही कांदा. मी कांदा कापतो मच्छी कांडू का मी. नाही तू कांड. तुझा धंदा आहे ना. आता आम्ही नवीन टाकले. तुझा जुना झाले निबार झाले ना आता. हे या पिरीला शॉक लागतंय. चिकन आहे. हे मटण कुठे ठेवलंय. मटन येतंय. मटण आपला येत आहे का बघू शकता. कांदा वगैरे कापायला घेता होता. आणि आपला व्हिडिओ हा बनवणार आहे आपल्या. कारण मी कांदे वगैरे आपले जेवण वगैरे स्वतः मी बनवणार आहे. आणि सुनील आणि रत्नादीप आम्ही तिघजण जेवण बनवणार आहे. बाकी सगळी दाईना कापाकापी आम्ही करू. बाकी कापाकापी आम्ही करू. चला मंडळी आपला मावरा आलेला आहे. हे काय आहे बोंबील का. बोंबील आहे. बोंबील आहे. अजून काय इकडे कोलंबी कोलंबी हो बांगडा. अरे आज झाली कपन कोलंबी आणलेली आहे. मटण मजा
आणि अरे बापरे मांदेली पण आलेली आहेत. वा 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 मेन गोष्ट बोलत आहे ही सुरमई. पक्का रसा पक्की चव. मावरा कसा आहे आणि एकदम फ्रेश मावरा आहे. मोकार खा ना मोकार आगा. मोकार. आमचे दुसरे आले आता सुनील शेट बघा स्विमिंग पूल बघू शकता तुम्ही. खूपच मोठे आहे हे स्विमिंग पूल आणि बाजूला निसर्गात काय. वा वा वा. पीठ काढायचं सुन्या काय आपल्याला नाही काय जमत. त्याला पटकन सांगतो. अरे आज झाला जात ना आज पण ना उद्या पण. फोटो काढलास का? काढला. त्याला खांडाखांडीचे कार्यक्रम चालू होत आहे. तुझ्याकडे घे. खांदा खांडी तुझ्याकडे. विक्रम शेट पण आलेले आहेत आम्हाला जॉईन झालेले आहेत. ते कुठेतरी भटकलेले होते. अचानक त्याला लाईव्ह लोकेशन टाकून आम्ही लोकेशन कॅप्चर केलेलं आहे. या लोखंडे स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये. काय बोलाल तुम्ही 2 शब्द बोला. करून घ्या आपला कार्यक्रमाचा. झालेली आहे ती सुरुवात. आम्ही बी टाकले ना धंदा. पंकज शेट पण आपला लवकरच बिझनेसचे स्टार्टअप चालू करणार आहेत. पनवेलमध्ये कुठे आहे तुझं दुकान? गावाला ना माझा कोपरोलीला. पनवेलमध्ये आपला मेन आचार्य यायला बघा आता जगदीश म्हात्रे. येईल तो पण येईल. आता बसायची सुरुवात होत आहे. सगळे ऍक्टिव्ह प्रो मॅक्स येणारे. दारूचे अन्नदाते श्री तानाजी जानराव पित नाही पण दुसऱ्याला वाया घालवणे त्यांचा खूप मोठा वाटा असतो. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है तो जा रे जा। तू कुछ ग्रीन आवरा ग्रुप मधले कष्टकरी मुलं आहेत फक्त ही दोघा. आणि इकडं बघा तुम्ही इकडं प्यायला बसलेली आहेत. जीवाल वाया गेलेली पोरं आहे ती. बघू शकता तुम्ही. तो बघा तिकडं बघा दारू देणारच दारू पित नाही म्हणजे तुम्ही बघू शकता. वाया घालवले त्याचा खूप मोठा हात आहे. आमच्या नवीन ग्रुपला जोडलेले मेंबर लोखंडे. तर मंडळी बघू शकता आम्ही इकडे काम करायला बसलो. इकडे बघा दारू पिवायला बसलो. पेताड गँग. आणि इकडे आम्हाला बोंबील सुरमई कांडाला लावले इकडे सगळं. बघा ना हा मुलगा सगळ्यात मेहनती दिसतोय मला पण तो काय बोलत नाही. कसल्याच गोष्टीचं त्याला मोठेपणा नाही अजिबात. आणि हा पण मुलगा खूप मेहनती. आणि मी काय मला काही सांगूच नका तुम्ही. मी काय आता बोलूच शकत नाही. तुम्ही माझ्या हातात दिलेला आहे कॅमेरा. याची पूर्ण जबाबदारी आज माझ्यावर आहे. काय करायचं काय नाही सगळ्यांना त्या पेतील त्या उलट पडतील सगळ्यांना उचलण्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. त्यामुळे आज यांचा पावसाळ्याच मला करून टाकलेला आहे. आता काय बोलू शकतो तुम्ही तो पंकजला हसू आलेला आहे. रत्न असतो मग आलातल्या घाला. कारण काही त्यांनी आता काही त्याच्या तोंडातच अमृत टाकलेलं आहे. तर काही एक बुंद पण खाली पाडून नाही देणार. बघा याच्यामध्ये काय आहे रत्नदीप. अरे गाणे गाणे हसू हसू. माझी फेवरेट सुरमई. आणि बघा इकडे कोलंबी. कुठे रे कोलंबी दिसत नाही. हा ही इकडे जमते ही बघा. हा एक सगळ्यांच्याच मुलगा मला एक सेन्सियर दिसतो. काट दिशी इकडे पातळ करा म्हणजे कशी फ्राय झाली पाहिजेत ना व्यवस्थित थोडे. हा अरे बस का
रोजचा ये सराई आहे त्याची सराव. त्याच्या कट पडतील त्याच्या. हा घे. बेसन कालवलेला आहे. धडपडी काय ती प्रॅक्टिस आहे रोजची. आता मला वाटतं पुढचा मच्छीमार पंकज शेळकेलाच बनवायचा. मॉट खायची कामं करावी. मन टाकल्या कशाला दुकान टाकले तुला माहित नाही का? हा मच्छीचं दुकान टाकलंय बाई. कच 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 कच. विक्रम काय तू नाही शांतता घेतलीस? सगळं फ्रेश करून घ्या, तुम्ही धुवून घ्या ना. वा कशा बोटी. वा एकदम ट्रान्सपरंट. काय ती कला आहे पंकज शेटच्या हातात. काय जादू आहे. सुरीला थोडीशी धार कमी म्हणून काय राहते काय निघतं. बाव निघते बाव. म्हणजे त्या मच्छीचा वय झाला होता काय? असा आहे त्या वय निघून चालला होता. रत्ना शेट आता तोंड फ्री करत आहेत. कापतीमध्ये बरोबर आहे त्यांना. जाऊ. हे पहा चिकन फ्रायची तयारी चालू आहे. इकडे चिकन इकडे मिक्सिंग केलेले आहे. आणि सह आचारी मनीष पठारे. तेच खेचून घे चांगला. खलबत्ता याच्यात या नाही का तो. फार्म हाऊस काय तो डोंगर ना काय ती बेवड. अरे वा वा काय ते हवा लागते. काय तर तानाजी शेठ स्पॉन्सर दारूचे. वा 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 वा. हो 5 मिनिटात एवढी मच्छी काढली आहे का? एवढा स्पीड पाहिजे इंटरनेटला पण. एवढा स्पीड तेवढा पंकज शेळकेला आहे. मास्टर शेफ पंकज शेळके. चला पाहू आता किचन मध्ये जाऊन काय का पूर्व तयारी आपली. चिकनचे पकोडे तळणार श्री सुनील ठाकूर. वा दारू पिणाऱ्यांच्या चाकण्याच्या सलाडाची सोय करायला घेतली आहे बघा. सोलण्यापासून ते मच्छी धुण्यापर्यंत आणि मच्छी कापून देण्यापर्यंत आणि जेवण बनवण्यापर्यंत पण खूप मेहनत घेतलेली पंकज शेळके. असं वाटतंय खूप एकांत झालेला आहे तो कामामध्ये. आता काय सांगू शकत नाही. एवढं पुण्य त्याने एकट्यानेच कामाला घेतल्यात. मला काय करूनच नाही देत अजिबात. बघू शकता हे इकडे आज सलाड त्यांनी सोलायला घेतलाय. तिकडे किचनमध्ये काम चाललेलं आहे. अरे बापरे आमचे रत्नदीप शेठ मच्छीचे आमचे स्पॉन्सर बघा काय घेऊन आले. म्हणजे काय ती सोय आहे. टेन्शन ना आपल्याला. बायकोने आपल्याला फ्रीट दिलेला आहे. आता काय सांगणार. बायकोने फ्रीट दिलेला आहे म्हणलं ते मला बिनधास्त किती घ्यायचे तेवढी. 2 दिवस फुल आजादी दिलेली आहे कैद्याला. याचे पण ह्यो पण आजाद मला आता ह्यो पण लग्नामध्ये कैद झालेला आहे आणि हा पण लग्नामध्ये कैद आहे. याने ते काय एक पोर पण काढलेली आहे. तर काय बोलू शकता तुम्ही. किती आजादीची ते फ्रीडम घेतात बघा ना. आता काय बोलणार. फ्रीडमच आहे आपल्याला काय टेन्शन नाही. अरे आता बघू शकता. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी येतो. काय ती नक्षी काढायला घेतली एकदम प्रॉपर कटिंग. म्हणजे जे 5 स्टार हॉटेलमध्ये मास्टर शेफ करतात ना तशी कटिंग करायला घेतली. आता बघा काय काय बोलणार आता. पण काय तुम्ही मॅनेजमेंट का नाही गेली हॉटेल मॅनेजमेंट. म्हणजे एवढी भारी मच्छी कापता तुम्ही. एवढी भारी कटिंग करता. हा काय बोला तुम्ही शिक्षण नाही घातलं. मॅनेजमेंट तर करू शकला असता ना. अरे शिक्षण गेला भाऊ द्या. आता काय करावं. तुमची काय इच्छा होती पुढे आयुष्यात काय करायची होती. लग्न करून एक बाप व्हायचा होता फक्त. ही झालेली आहे तुमची इच्छा पूर्ण. तिकडे बघू शकता मनीषने कशी घ्यायला घेतली. 2 तुझी आला आम्हाला बरोबर. मंडळी बघू शकता तिकडे पियावाला बसलेली गँग वेगळी आहे. आपलं पंकज पवार आणि मी पंकज शेळके. तर बघू शकता. आणि इकडं मनीष पठारे रत्ना पत्रावली. मनीष बघा आपला वाटण खलबत्त्यामध्ये कुटीत आहे. सगळी पोरं हेल्प करतात. जी दारू नाही पिणार आहेत ती फक्त सॅलॅड मच्छी बनवणार एक आहे आमच्यात पिणार. तर हे करत. आणि बघा बिन कामाची तुम्हाला दाखवतो बेंचो कशी पोरा बेंचो आम्हाला कामाला लावले. आणि इकडं ही बघा फुल एन्जॉय घेतात. त्यांना आता सॅलड बनवलं आहे आम्ही. हा लय मादरचे ते लय माहिती लय मादरचे ते.
ठीक आहे. तर चला मंडळी, असेच कंटिन्यू राहा आणि तुम्ही एन्जॉय बघत राहा. तर गाईच आता मच्छी बिच्छी वगैरे फ्राय करायला घेत आहोत आम्ही आणि वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. जरा मोठ्या बोल बोल भाई. अभी तो पार्टी शुरू हुई है. तर गाईज आता मच्छी आम्ही वगैरे फ्राय करायला घेत आहोत. चिकन आणि मच्छी, सुरमाई, बांगडा आणि बोंबील आणि मांदेली घेतल्या. बघू शकता इकडे मटन कुठे यो सोडणार आहे आणि मी फ्राय करणार आहे. हे बघ कशी आहे. तर मंडळी ताजी आहे, ताजी आहे आणि घरच्या मच्छीवाल्याची आहे ती पण. तर मंडळी बघू शकता एकदम ताजी. आणि इकडे स्विमिंग पूल ना. आता वाजल्यान किती वाजल्यान रे? 6 वाजल्यान. मस्त 2-3 तास एन्जॉय करणार. परत सकाळ हीच एन्जॉय. परत सकाळ नाही, पुरी नाईट धुडकूस. बाद में सकाळ मुतोस तो पेणार हे मुतोस तो पाजणार. मुतल्यावर डबल पाजलं तुला. आणि इकडे आमच्या राखी कमी होईल पण क्या दादा रे दादा. मीठ बघा, मीठ तुम्ही बघा, आम्ही नाही बघा. मस्त कडकड झाले, कडकडीत झाले, कुरकुरीत. ओके ओके ना. हो हो हो. लाहौर आया मैं को पैक मार के आया. अभिला बोलतो ना मी त्याची वाचलं. काम आहे जाग्या बंद केला ना. पंकज शेळके हॉस्टेलला आम्ही एकत्र होतो. आवाज आपला चॅनल आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करा, प्रेस करा, सपोर्ट राहू मूस शेअर करा, दाबा घंटा दाबा याची. अख्ख्या ठाण्यामध्ये, अख्ख्या कर्जत मध्ये याला फेमस करा. हे नको कडक राहू दे, कडक पाहिजे. जे तुला कडक पाहिजे, तुम्हाला रे तुला नरम पाहिजे, कडक पाहिजे. कडक होऊ दे. एवढा तळायचं आपल्याला कलर समजतं ना. कुरकुरीत कर, मस्त क्रिस्पी. काढता काढता अजून अर्धी पोटाने शिजतील. टेस्ट करून सांगा रे. दे दे तेवढा बघू. घे रे बेवड्या चाकण्याला टेस्ट करा. 12 नंतर बघा. तुम्हीच बनवलाय, तुम्हीच खाऊन सांगा कशी टेस्ट आहे. हा जी भाजले काला. आता सकाळी आगाल पण काला काला नाही ना का काला करू. अजिनामोटोची काय गरज पण नाही, जाम टेस्टी आहे. एकदम ओके, एकदम भारी झालेलं आहे. असं भारी झालं ना. तुम्ही सांगा रिव्ह्यू द्या. तुम्ही येऊन आहे ना आमच्या ऑर्डर घ्या. ऑर्डर घ्यायला स्वतः पंकज शेळके. कॉन्टॅक्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसल. तुम्ही संपर्क साधू शकता. आमचे आचारी हेड शेफ आहेत आमचे. आमचं दुकान आहे कशाला. या आता दसऱ्याला ओपन केलं. तो काढून घे. ठेवू नको पाहिजे. सुन्या चाट मसाला आणला पाहिजे. आपलं दुकान आहे कोपरोलीला, पनवेल कोपरोली. एकदम फ्रेश मच्छी असते. तुम्ही आणि आपला दुसरं दुकान आहे कोपरोली. कोपरोली बोल कोपरोली. जा काय पाहिजे मच्छी तुम्हाला भेटेल. दाबून मच्छी खरेदी करा, टेस्ट बघा. फक्त बोलायची मच्छीचं नाव. मला आपण इथं आता सुरमई फ्राय
चिकन फ्राय, मांदेली फ्राय आणि काय रे नाना फ्राय. हा चिकन फ्राय करायला घेतलं बघू शकता. ताना शेट आमचा. आता गँग आपले आलेली आहे. अजून 4 किंवा 5 जण येणार आहेत. त्यांचा जॉब वगैरे करून ते आपल्याला ॲडजस्ट करायला येणार आहेत. पण आमच्या 2008ची गँग आहे. 2008ची 2008मध्ये आम्ही 8वीला होतो. ती गँग आमची सगळी येणार आहे. तर तुम्ही असेच आपल्या ब्लॉगला कंटिन्यू राहा आणि एन्जॉय बघत राहा. तर बघू शकता सुरमई टाकलेली आपण. इकडं मच्छी बघा. ताण्या शेट आमचा ताळा आपला अरे हिल तर मंडळी आपण आपल्याला दारू कमी पडले. आपल्या दोस्तांना त्या जेवायला आलो इकडे. कारण आम्ही सुधीत धुंद्रे गावामध्ये बघा धुंद्रे पनवेल. जा सुनील घे जा लवकर. एक नंबर वेगळं. बाबा आई शपथ माझ्या लाईट असं तुमच्यात आई शपथ. अरे यार तुम्ही दारू पिले म्हणून तुम्हाला काय नाही. आम्ही थंडा पिले त्यांचे आमचं पाय दुखतात. गाईज आपले आता सकाळ झालेले आणि बघू शकता सगळे झोपलेले आहे.
चला तानाजी आपण पण निघायचं. चला 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 बॅगा उचला घरी आडवी लिहिला चला. चला मंडळी. नवरदेव यांच्यावर जातो ना हा. डायरेक्ट फक्त एवढा वर राहतो असा आणि लग्न घटी समोरी गावाची वारात चालवली आम्ही. आमची सकाळ सकाळ आई झेवली सुन्या. आमची मॉर्निंग झालेली आहे पण या आई झेवले धंद्याची झाली आमची. आम्हाला झोपून पण दिलं नाही. घसा यांच्या शिवा देऊन रातभर शिवा देऊन वाटोल लावला यांचा आणि तो हिसडा झालाय बघा. लाव चल लाव लाखाचा लावू बाबा आपण. मनीष बाबा चल बाजू चल बाबा इथं बसते. या नवरीला सोडायला बघा किती लोक. दोस्त आहे सुनीलचा आपला आणि त्याचा दोस्त बोलला तर आपला पण दोस्त. एवढा टक्क्यावाचा आहे टक्क्यावाचा. आता दुसरा आता अजून दुसरं नेक्स्ट टाइम अजून सुनील शेट्टी 2 फार्महाऊस आमच्यासाठी बुक केलेले होते. आमचा सुनील शेट कोणचा आहे मोबाईल कोणचा आहे कोणता आहे माझा पण असू शकतो. दाखव नाही मी दिला होता मग माझ्या इथं फार्म हाऊसला जाऊ. चला मग तू कावशी निघतोय. आता आम्ही इथे निघतो. रस्ता बघा कसा आहे पाठीमागच्या झाडाशी. चला आणि जुडवा गँग बघा आमची. तो गेला ते दोघ जण जुडवा. तर चला मंडळी आता आपण निघतो. बेकार आड्यात झाले शिव्या देऊन एवढी बेकार पोर आहे ना लई. आमची जुडवा गँग दोघ जण आता हे जातील पेनला. तर काही कशी फुल धमाल केली आम्ही आणि पोराही दारू पिऊन येऊ धुरकूस घातले शिव्या देऊन पर घासा लागले आमचं. तर हा आमच्यात आम्ही असं 3-4 जण होते अशी का ते दारू नाही पीत पण त्यांची पण आई झवली ते आई पिले ते वाटून लावले आमच्या बिना पिल्याची आम्हाला चरली सांगताय काय. आणि अजून काय सांगताय का बाथरूम मध्ये जाऊन दारू पिवत होतो. बाथरूम मध्ये जाऊन दारू पिवत होतो. हागायला गेलेला एकटाच लागतं का त्यांच्या सकाळ सकाळ उठले ना दारू पिवायला बाथरूम मध्ये दारू पिते. असं कुठे असतो का तुम्ही ऐकलंय का कधी. ठीक आहे आम्ही 16-17 वर्षातून आम्ही सगळे एकत्र जातो काढले. ठीक आहे तर चला मंडळी आता आपण कर्जत आलेला आपला. मी इथे उतरतो. हा उतरल नेरळला. एक उतरल पंक्यात कुठे जाईल बदलापूरला आणि ताण्यात जाईल आपला कल्याणला. चला मंडळी आणि आपल्या ब्लॉगचा पण इथे एंड करतो. लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय.